नमस्कार मित्रांनो, आपण आहोत विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी. मित्रांनो, आपली गाडी ऑलरेडी खाली झाली आहे, पण आपण आलो आहेत आपल्या एका फॅमिली मेंबरची चैतन्याची गाडी सोबत त्याची गाडी खाली करण्यासाठी. मित्रांनो, याच्यासोबत याचं कारण हेच की आपले जे डॉक्युमेंट्स होते, काल आपण जी डिलिव्हरी इथं खाली केली होती, ते डॉक्युमेंट्स आपले इथंच राहिले होते, ते घ्यायचे होते. तर मी आपली गाडी ट्रान्सपोर्टला लावून योगायोग असा की याची पण गाडी आपल्या त्याच लोकेशनच्या अवघ्या 2 किलोमीटरवरती खाली करायची होती. आपण गेलो, ते डॉक्युमेंट्स वगैरे घेतले आणि त्याची पण गाडी खाली केली. नंतर ना आपण निघलो आपल्या ट्रान्सपोर्ट ठिकाणी, जिथं आपली गाडी पार्क होती त्याच ठिकाणी चैतन्याची पण गाडी लावायची होती. ट्रान्सपोर्टकडे निघताना मस्त ट्रॅफिक वगैरे क्रॉस केलं. त्यानंतर आपण डायरेक्टली आला आपल्या ट्रान्सपोर्टमध्ये. ट्रान्सपोर्टचं नाव आहे मित्रांनो विजयदुर्ग ट्रान्सपोर्ट. इथनं तुम्हाला लोड वगैरे भेटून जाईल. नंतर मित्रांनो, आमोशा असल्या कारणाने आम्ही हा निर्णय घेतला की आपल्या दोघांच्या पण गाड्या मस्त वॉश करायच्या, मस्त शॅम्पू बिंपू लावून इथं, कारण की हँडपंपचं पाणी बिनी फ्रीली होतं, किती पण यूज करा, काही टेन्शन नाही मित्रांनो. त्यानंतर आम्ही या दोघांच्या पण गाड्या मस्त चकाचक केल्या. गाडी मस्त क्लीन वगैरे झाल्यानंतर ना मित्रांनो, आम्ही आलूपालीनं दोघांच्या गाड्या मस्त साफ करून घेतल्या. आणि नंतर ना तुम्हाला दाखवतो मित्रांनो, पार्किंगमध्ये भरपूर अशा गाड्या पार्क आहेत, ज्या की यूपी साईड वगैरे, बिहार, कोलकाता, ओडिसा या साईडच्या गाड्या सगळ्या पार्क आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दाखवतो, इथल्या पार्किंगच्या ठिकाणी मस्त असं हँडपंप वगैरे लावलेलं, तिथं तुम्ही आंघोळ पांघोळ करू शकता आणि आपले कपडे वगैरे, गाडी वगैरे धुवू शकता. इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर तुम्हाला विशाखापट्टणमला जर येत असाल तर विजयदुर्ग ट्रान्सपोर्टवरनं तुम्हाला लोड पुणे मुंबई वगैरे भेटून जाईल. अधिक माहितीसाठी मला DM करा, मी तुम्हाला नंबर वगैरे देऊन टाकेल. त्यानंतर ना मित्रांनो, आपली गाडी वगैरे मस्त वॉश केली, मस्त चकाचक झाली. नंतर ना तुम्हाला पार्किंग दाखवतो. या ठिकाणी थोडं साफसफाईचा प्रॉब्लेम आहे आणि थोडी सुविधा थोडी कमतरता आहे, कारण की इथं हँडपंपच्या साईडला भरपूर असा कचरा वगैरे पडलेला असतो. त्यानंतर ना मित्रांनो, संध्याकाळ झाली आणि आम्ही दोघं जण मस्त जेवण करण्यासाठी गेलो. गेल्या 2 दिवसापासून राईस आणि इडली वगैरे खाऊन कंटाळा आला होता, म्हणून आपण ही ऑर्डर केलेली डायरेक्टली व्हेज कोल्हापुरी. आणि चमचमीत खायला भेटल्यामुळे जरा तब्येत पण खुश झाली. मस्त त्या व्हेज कोल्हापुरी सोबत आपण फुलके ऑर्डर केले होते. मस्त फुलके वगैरे एन्जॉय केले. नंतर आपण आपल्या ट्रान्सपोर्ट ऑफिसला आलो आणि मस्त पडी मारली. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आपल्यासोबत काय काय होतं, भाडं वगैरे भेटतं का नाही. तर अधिक माहितीसाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब नक्की करा जर यूट्यूबवर बघत असाल तर. चला मित्रांनो, भेटूया. गुड नाईट.